या व्हिडिओमध्ये आपण रचना आणि कागदाची घडी घालून समांतर रेषा काढायला शिकणार आहोत. सर्वात आधी आपण मोजपट्टी आणि गुण्या वापरून समांतर रेषा काढूया. तर आपण एक मोजपट्टी घेऊया आणि कोणतीही एक रेषा काढूया. चला, या रेषेला एम हे नाव देऊया. आता आपण आपला गुण्या घेऊ आणि त्याची एक कड मोजपट्टीला लागून अशी ठेवूया आणि मग आपण फक्त एक रेषा काढूया आणि या रेषेला पी असं नाव देऊया. त्यानंतर आपण हा गुण्या वर किंवा खाली सरकवू शकतो आणि मग आपण अशीच अजून एक रेषा काढू शकतो. तिला क्यू असं नाव देऊ. आता या दोन रेषा समांतर आहेत. पण का? चला हे समजून घेऊया. कारण आपण ही रेषा गुण्याच्या मदतीने काढली आहे आणि गुण्यामधील हा कोन जो असतो हा 90 अंशाचा असतो. त्यामुळे हे दोन्ही कोन 90 अंश आहेत. म्हणूनच जर आपण एम ही छेदिका मानली तर हे दोन कोन संगत आहेत आणि ते समान आहेत आणि त्यामुळे संगत कोनांच्या प्रमेयाच्या व्यत्ययानुसार रेषा पी आणि क्यू या समांतर रेषा आहेत. आपण आणखी एक उदाहरण पाहूया. पुन्हा एकदा आपण कोणतीही एक रेषा काढूया. तिला एम हे नाव देऊया. आता आपण गुण्याची कोणतीही एक कड मोजपट्टीला लावून ठेवू. यावेळी आपण या कडेच्या बाजूनी एक रेषा काढू. ही रेषा पी आहे आणि हा गुण्या थोडा सरकवा आणि दुसरी रेषा काढा आणि ही रेषा क्यू आहे. आता या समांतर रेषा आहेत की नाही हे खात्री करण्यासाठी आपण त्यांचे संगत कोन तपासून पाहूया. म्हणजेच हा कोन आणि हा कोन. त्यासाठी आपण कोन मापकाचा वापर केला आणि मग आपल्याला मिळालं की दोन्ही कोन हे 120 अंशाचे आहेत. आणि तर जर एम ही छेदिका असेल आणि हे दोन कोन संगत असतील तर या समान संगत कोनांवरून हे सिद्ध होतं की रेषा पी आणि क्यू या समांतर आहेत. आता आपण दुसऱ्या पद्धतीने म्हणजेच मोजपट्टी आणि कंपास वापरून समांतर रेषा काढूया. आपल्याकडे एक रेषा एम आहे आणि आपल्याला एमला समांतर अशी एक रेषा काढायची आहे जी या बाह्यबिंदू ए मधून जाईल. यावेळी आपण मोजपट्टी आणि कंपासचा वापर करणार आहोत. सर्वात आधी आपण हा बिंदू ए या रेषेला अशा प्रकारे रेषेने जोडून घेऊ आणि आपण या बिंदूला पी असं नाव देऊ. त्यानंतर आपण एक कंपास घेऊ, त्याचं टोक इथे ठेवू आणि त्यामध्ये कोणतेही ठराविक अंतर घेऊ. खरं तर कोणतेही अंतर घेऊन आपण एक कंस काढूया असा. आणि आता तेच अंतर कायम ठेवून आपण कंपासचं टोक एवर ठेवू. आता आपण कंपासचं टोक इथे ठेवू आणि दुसरा कंस काढून घेऊ अशा प्रकारे. त्यानंतर आपण कंपास या बिंदूवर ठेवू म्हणजे जिथे हिरवी रेष आणि आधीचा कंस एकमेकांना छेदतात तो बिंदू. आणि या बिंदूपासून या बिंदूपर्यंतचं अंतर आपण कंपासमध्ये घेऊ. आता या कंपासमधील अंतर न बदलता आपण तो कंपास एवर ठेवला आणि एक छोटा कंस काढला जो एवरून काढलेल्या आधीच्या कंसाला छेदतो. आता बिंदू ए आणि हा नवीन तयार झालेला बिंदू या दोघांना आपल्याला जोडायचं आहे आणि आपल्याला एक अशी रेषा मिळते. तिला आपण एन असं म्हणूया आणि ही रेषा एमला समांतर असेल. पण का? कारण आपण हे दोन कोन समान मापाचे तयार केलेले आहेत. हे जे दोन कंस आपल्याला दिसतात आहेत ते कोन समान मापाचे आहेत आणि ते संगत कोन आहेत. जर आपण ही हिरवी रेषा छेदिका मानली तर हे दोन संगत कोन होतात आणि त्यामुळे एम आणि एन या रेषा समांतर आहेत. शेवटी आपण कागदाची घडी घालून समांतर रेषा काढायला शिकणार आहोत. आपल्याकडे हा एक कागद आहे. आता आपण त्याची अशी घडी घालणार आहोत. आपण कोणती घडी घालू शकतो. आपण तो बरोबर अर्धा दुमडू शकतो किंवा अर्ध्यापेक्षा थोडा कमी किंवा जास्त दुमडू शकतो. चला आपण त्याची अशी घडी घालूया. आणि आता हा कागद जर का तुम्ही उघडला तर त्यावर अशी एक रेष किंवा घडी तयार झालेली दिसेल तुम्हाला. यावरून आपल्याला आपली पहिली रेषा मिळते. या रेषेला आपण एम असं नाव देऊया. आणि आता आपल्याला एमला समांतर अशी एक रेषा काढायची आहे जी या बिंदू ए मधून जाईल. तर आपण काय करणार आहोत? सर्वात आधी आपण एमला अशी एक लंब रेषा काढणार आहे जी ए मधून जाईल. कारण तसे करणे सोपे आहे. आपण आपल्या कागदाची अशी घडी घालू शकतो ज्यामुळे बरोबर ए या बिंदूवर रेष तयार होईल. तर एकदा आपण तसं केलं की आपल्याला हे असं मिळेल. आणि आता आपण कागद उघडला आणि आता इथे एक घडी तयार झालेली आहे. आपण पाहू शकतो की इथे 90 अंशाचा कोन तयार होतो. बरोबर ना? इथे या रेषेला आपण टी असं म्हणूया. म्हणजे ही रेषा टी रेषा एमला लंब आहे. आता आपण आपल्या कागदाला अशी घडी घालूया. तसं केल्यावर आपल्याला दुसरी रेषा तयार करता येईल जी आता टीला लंब असेल. म्हणून आपण घडी घालतोय आणि मग आपण तो कागद उघडला आणि आपल्याला तिसरी जी टीला लंब असलेली रेषा मिळाली जी ए मधून जाते. आणि ही रेषा एन आहे. आता ही एन रेषा टीला लंब असल्याने आपण हे म्हणू शकतो की रेषा एम आणि रेषा एन या दोन्ही रेषा एकमेकांना समांतर आहेत. कारण इथे तयार झालेला जो कोन असेल तो या कोनाशी संगत असेल आणि त्यामुळे संगत कोन 90 अंशाचे म्हणजेच समान असल्यामुळे रेषा एम आणि रेषा एन आपल्याला समांतर मिळालेले आहेत.